श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर्स शैक्षणिक व्यावसायिक सामाजिक आणि उद्योजक बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड 2024 ने सन्मानित। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील गेल्या 6 वर्षापासून धुळे शहरात विविध समाजहित उपक्रम राबविण्यात येत असून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाजहित उपक्रम श्रद्धा फाउंडेशनच्या प्रमुख सौ सोनम ठाकूर या श्रद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कार्य करीत आहेत। धुळे शहरातील श्रीराम मित्र मंडळ चौक, स्वामीनारायण मंदिर रोड, धुळे या ठिकाणी श्रद्धा फाउंडेशनचे कार्यालय असून ज्यात प्रामुख्याने महिलांपासून ते लहान मुलींपर्यंत महिला मॅरेथॉन, फॅशन शो, रांगोळी स्पर्धा, सेल्फ डिफेन्स, वृक्षदिंडी, दीपोत्सव, बचत गट मेळावे असे विविध मेळावे देखील ते घेत असतात। त्याचबरोबर त्यांनी विविध क्षेत्रातील नामवंतांना आयकॉन 2022, बेस्ट ऑफ इयर 2022, भारतीय संविधान जनजागृती पुरस्कार 2023, फॅमिली आयकॉन 2023 असे विविध पुरस्कार देऊन अनेक विविध पदाधिकाऱ्यांना सन्मानित केले आहे। आज देखील दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता धुळे शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथील सभागृहात आज कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेस शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, व्यावसायिक, उद्योजक आणि आदी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या नामवंतांना या ठिकाणी बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड्स 2024 ने सन्मानित करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त मनपा करुणा डहाडे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून युवा उद्योजक डिसान इन्फ्रास्ट्रक्चर शिरपूर जनकभाई पटेल, कार्यक्रमात योगदान देणारे आर पाटील, संचालक जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्र धुळे, तसेच माधवबागच्या सौ देवयानी देशपांडे, माजी शहर अभियंता कैलास शिंदे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा फाउंडेशनचे प्रमुख सौ सोनम ठाकूर यांनी केले। तर बेस्ट अचिव्हर्स 2024 ने विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने सुधीर जाधव, संचालक सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविणारे गावापासून पाड्यापर्यंत भागात विविध आपल्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून करणारे सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुधीर जाधव यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर ऍडव्होकेट संभाजी पगारे, अध्यक्ष महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात प्रचलित असलेले नाव म्हणजे संभाजी पगारे, आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेकांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना उत्तम शिक्षण दिले असल्याने त्यांना देखील सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर कैलास जैन, संचालक हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा, शैक्षणिक सहकार आणि सामाजिक क्षेत्रात बहुचर्चित असलेले कैलास जैन, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कैलास जैन यांनी अनेक नामांकन मिळवले असून त्यांना देखील सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर चारुल सुराणा, अध्यक्ष, नेताजी पॉलिटेक्निक, KG to PG पर्यंत शिक्षण देणारे आणि आपल्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देणारे म्हणजे चारुल सुराणा सर यांचा देखील सपत्नीक सत्कार सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर सोमनाथ गुरव, श्री एकविरा देवी ट्रस्ट विश्वस्त, खानदेशची कुलदैवत आई एकविरा देवी, आपल्या भाविकांना अविरत सेवा देणारे सोमनाथ गुरव उत्तम प्रशासन आणि प्रशस्त नियोजनातून ट्रस्ट सांभाळत असल्याने त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर सौ प्रतिभा शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या, चूल आणि मूल हितपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबावर सुसंस्कार करीत मुलांना पती कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवार घडवला असून एक मुलगा अभियंता तर दुसरा मुलगा युवा उद्योजक असून त्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी केले। तर त्या निमित्ताने त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आला। श्रीमती सुरेखा ठाकरे ग्रामसेविका असून एक महिला म्हणून परिवारासारखा आपल्या गावातील लोकांना सोयी सुविधा न्याय देणारे सुरेखा ठाकरे गाव पातळीवरील न्यायप्रविष्ट अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक या पदावर असून त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। अजय नाशिककर ज्वेलर्स, अनेक वर्षापासून सोन्या दागिन्यात विश्वसनीय असलेले नाशिककर ज्वेलर्स व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात देखील नियमित अग्रेसर असणारे असे अजय नाशिककर यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। तर यावेळेस हर्षकुमार रेलन, संचालक सीमा हँडलूम, घराच्या सजावटीपासून ते समाजापर्यंत सदैव कार्यतत्पर असणारे हर्षकुमार रेलन, सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रात कायम चर्चेत असणारे
रेलन यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। धीरज देसरडा संचालक पुणा ई हाऊस ग्राहकांची विश्वासार्हता असलेले तसेच सामाजिक क्षेत्रात कायम पुढाकार घेणारे धीरज देसरडा ग्राहकाला पाहिजे असते ती विश्वासार्हता आणि सेवा यात कायम पुणा ई हाऊसचे नाव कायम घेतले जात असते। तर धीरज देसरडा यांना देखील सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर कुणाल गवडी संचालक सिद्धेश्वर TVS उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन सरकारी नोकरीकडे न जाता स्वतःचा व्यवसाय उभा करून आज युवा व्यवसाय म्हणून आपले नाव लौकिक केले आहे। तर दुचाकी आणि 3 चाकी वाहनांचा शोरूम देखील त्यांनी उभारला असून त्यांना देखील सन्मानित करण्यात आले। गणेश कोंडे प्रकल्प अधिकारी मनपा धुळे आपल्या कार्यक्षेत्रातून प्रत्येक गटाला न्याय देऊन त्यांना कार्यान्वित करणारे गणेश कोंडे विविध शासकीय योजनांचा लाभ देत असतात, त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर श्रीमती छाया पाटील सामुदायिक संघटक मनपा धुळे महिलांच्या कायम पाठीशी उभे राहून त्यांना प्रत्येक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कायम तत्पर असणारे पाटील शासकीय सेवेत काम करताना कामाशी प्रामाणिक आणि योजनांची अंमलबजावणी त्या करीत असतात, त्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर KU पवार विकास अधिकारी LIC उच्च शिक्षण घेऊन व्यवसाय करताना अनेकांना आपल्या जीवनाचे महत्त्व सांगत LIC मध्ये मोठ्या पदावर आज कार्यरत असणारे KU पवार इलेक्ट्रिक बाईकचे देखील त्यांनी शोरूम उभारले असून त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी अध्यक्ष स्नेहदीप फाउंडेशन मतिमंद महिला असो की पुरुष त्यांच्यासाठी कायम रस्त्यावर काम करणारे डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी आपल्या सामाजिक कार्यातून त्यांना अनेक सामाजिक आणि खासगी संस्थांनी देखील सन्मानित केले आहे। तर त्यांना देखील आज या ठिकाणी श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने सन्मानित करण्यात आले। सौ आरती पवार सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या समस्याकरिता आणि परिसरातील सुविधा कायम तत्पर असणाऱ्या आरती पवार यांनी आपल्या सामाजिक कार्यातून परिसरात सुविधांचा ठसा या ठिकाणी उमटविला आहे, त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। रमेश अमृतकर ग्रामीण भागातील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणारे रमेश अमृतकर आज कैलासवासी भाऊसाहेब KR पाटील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांनी कायम शिस्तप्रिय आणि प्रामाणिकपणावर भर दिला असून त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। श्रीमती निशा अरोरा मिस नाशिक अवॉर्ड मिळवलेल्या महिलांचे संघटन आणि सामाजिक क्षेत्राची आवड हीच ओळख आहे। तर निशा अरोरा यांची स्पर्धा कोणतीही असो ती जिंकण्याची जिद्द कायम असते, त्यांना यामुळेच नाशिक येथे मिस नाशिक अवॉर्ड देण्यात आला, तर त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। श्रीमती अमिता वंजारी शिक्षिका सेंट झेवियर्स कानोसा स्कूल इंग्रजी माध्यम स्कूलमध्ये आपल्या प्रेमळ वाणी आणि अभ्यासातील शिस्त यामुळे अमिता वंजारी यांचे नाव घेतले जाते। तर विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि शिस्त यावर ते भर देत असतात, त्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले। जसपाल सिसोदिया प्रदेश अध्यक्ष राष्ट्रभाषा प्रचारक सामाजिक सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रात जसपाल सिसोदिया यांचे नाव घेतले जाते। आपल्या समाज संघटनेतून त्यांनी महाराष्ट्रात आपले नावलौकिक केले असून त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। तर BM पाटील अभय युवा कल्याण केंद्र शैक्षणिक संस्था सामाजिक शैक्षणिक निष्ठावंत आणि विविध क्षेत्रात नाव प्रचलित असणारे BM पाटील आपल्या कार्याचा ठसा उमटवत असून ते आज संस्थेच्या उच्च पदावर कार्य करीत आहेत, त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। सुशील पोपली माजी सदस्य क्रिकेट असोसिएशन धुळे क्रिकेट हा छंद आणि त्यातून अनेकांना खेळाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रणजी पर्यंत पोहोचविणारे सुशील पोपली आपल्याकडे असलेल्या पदावर असताना त्यांनी अनेक मुलांना क्रिकेटमध्ये धुळ्याचा नंबर मिळविला आहे, तर अशा पोपलींचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला। श्रीमती अलका बियानी श्री शिक्षण संस्था मुलींना स्वतंत्र शिक्षण व्यवस्था निर्माण करणाऱ्या अलका बियानी आज या शिक्षण संस्थेतून हजारो मुलींनी शिक्षण घेऊन उच्च पदावर काम करीत असून शिस्तप्रिय आणि नावलौकिक असणारी संस्था म्हणजेच श्री शिक्षण संस्था असून या ठिकाणी बियानी मॅडम यांचा देखील सन्मान सत्कार करण्यात आला। तर डॉक्टर रोजा पाटील श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल देश विदेशातून शिक्षण घेत आणि मूळ माहेर गोवा असून आज धुळे येथे श्री रोग तज्ज्ञ म्हणून काम पाहणाऱ्या रोजा पाटील महिलांचा श्वास आणि विश्वास असणाऱ्या रोजा पाटील मॅडम यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला। तर डॉक्टर मनोज कुमार पाटील
सुश्रुत हॉस्पिटल रुग्णांच्या मनात स्थान निर्माण करून त्यांना अद्ययावत सुविधा देऊन त्यांना निरोगी बनवणारे डॉक्टर मनोज कुमार पाटील, व्यथा आणि कथा ऐकत आजाराचा मूळ शोधणारे आणि त्यातून निरोगी करून हृदयात घेतात अशा डॉक्टर मनोज कुमार पाटील यांचा देखील सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला। त्याचबरोबर नानासाहेब विस्पुते संचालक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ मराठी माध्यमापासून शिक्षण प्रणाली सुरू करत केम्ब्रिजचे शिक्षण देणारे नानासाहेब विस्पुते गुणवत्ता आणि मेहनत यावर कायम प्रेम करीत चांगले शिक्षण आणि शिस्त देणारे ते अग्रेसर असून आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। तर यावेळेस अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे, आयुक्त अमिता दगडे पाटील, डॉक्टर देवयानी देशपांडे, चारुल सुराणा, एकविरा देवी ट्रस्टचे प्रमुख सोमनाथ गुरव, देशमुख सर आदींनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले। तर या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। 5 दिवसाचं मेडिसिन 1100 ते 1200 रुपयामध्ये ते मिळत असतं। त्यामुळे फक्त डॉक्टरांच्या मेडिसिनचेच पैसे आम्ही घेतो। अदरवाईज ज्या इतर सुविधा आहेत त्याच्यामध्ये 35 दिवस तो पेशंट आमच्याकडे राहतो। त्याला 2 टाइम चहा, 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, त्याच्यानंतर अनेक थेरप्युटिकल आमचे ज्या हे होतात, काउन्सिलिंग सेशन्स होतात। मग त्याच्यामध्ये फॅमिली काउन्सिलिंग असते, त्याच्यानंतर ग्रुप काउन्सिलिंग असते आणि इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असते आणि काही ज्या प्रायमरी मेडिसिन्स असतात त्या आम्ही आमच्याकडनं मोफत त्यांना प्रोव्हाइड करत असतो। त्याच्यानंतर 35 दिवसामध्ये पहिले 7 दिवस हे अत्यंत महत्वाचे असतात, कारण त्या व्यसनाधीन व्यक्तीची दारू अचानक थांबलेली असते आपल्याकडे आल्यामुळे शरीर डिमांड करताना आपण त्याला ते देत नाही, त्याला मग त्या विड्रॉल मध्ये जाण्याची शक्यता असते। विड्रॉल म्हणजे पेशंटला दारू जर मिळाली नाही किंवा तो जे व्यसन करतो ते जर मिळाले नाही तर त्याला प्रचंड त्रास होत असतो। तर ते पहिले 7 दिवस आम्ही त्याचे विड्रॉल कव्हर करत असतो, त्याला आम्ही डिटॉक्सिफिकेशन म्हणजे निर्विषीकरण करत म्हणतो की तो 7 दिवसात मेडिसिनच्या मदतीने त्याच्या शरीरात जेवढी दारू भिनलेली असते किंवा कुठलेही व्यसन, आपल्याकडे येणारे जे पेशंट मोस्टली आहेत ते अल्कोहोलिक असतात, बाकी आपल्याकडे गांजा, भांग, चरस इत्यादी पेशंट फार कमी आढळतात। मग ते पहिले 7 दिवस त्याचं व्यसन आम्ही त्याच्या शरीरातून काढण्याचा औषधांनी प्रयत्न करतो, ते निघतं। आणि त्याच्यानंतर तो 4 आठवडे असतात, त्या 4 आठवड्यांमध्ये आम्ही त्याला वेगवेगळ्या काउन्सिलिंग आणि पूर्वी असा समज होता की दारू पिणं किंवा कुठलंही व्यसन करणं हे त्याच्या चारित्र्याशी जोडलं जायचं, पण जसं डॉक्टरांनी याच्यामध्ये रिसर्च केला तर असं लक्षात आलं की दारू किंवा कुठलंही व्यसन करणं हा इतर आजारांसारखाच एक शारीरिक आणि मानसिक आजार आहे, तर तो पण ट्रीटमेंटने बरा होतो। पण आम्ही असं म्हणत नाही की आम्ही व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आला की जादूची छडी असते, त्याच्यामध्ये पेशंटचा सहभाग जेवढा महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या फॅमिलीचा सहभाग महत्वाचा असतो। कारण पेशंट जेव्हा व्यसनाधीन लोकांचं त्याचं व्यसन करणं समाजापुढे येतं, पण ते व्यसन कशामुळे तो करतोय त्याचे अनेक कांगोरे असतात। मग त्याचं काही फायनान्शियल मॅटर असतात किंवा फॅमिली डिस्टर्ब असते, मॅरेज त्याचे वैवाहिक काही समस्या असतात, लैंगिक समस्या असतात, अशा अनेक समस्यांनी ग्रस्त झाल्यानंतर तो व्यक्ती व्यसनाकडे वळलेला असतो। मग आम्ही पूर्ण 35 दिवसामध्ये फक्त त्या व्यसनाधीन व्यक्तीचंच नाही तर त्याच्या फॅमिलीचं सुद्धा आम्ही काउन्सिलिंग करतो, कारण त्यांना असं वाटतं की काही काही पेशंटच्या नातेवाईकांचा ऍटिट्यूड असा असतो की एकदा पेशंटला आपण तिथे भरती करून दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली, आम्ही याच्या त्रासापासून मुक्त झालो, असं अनेक पेशंटच्या नातेवाईकांचा आम्ही तर असे पेशंट पाहिलेले की एकदा पेशंटला ऍडमिट केल्यानंतर महिना त्याचे नातेवाईक त्याला भेटायला येत नसतात। त्याच्या मागे कारणे असतात की त्याच्या व्यसनामुळे ते फार त्रस्त झालेले असतात। अशा पद्धतीने 35 आणि जशी रिक्वायरमेंट असेल म्हणजे 35 दिवसात सगळेच पेशंट काही बरे होत नाही, तर काही पेशंटला 2 महिने लागतात, काही पेशंटला 3 महिने लागतात। आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तो पेशंट ट्रीटमेंट घेऊन गेल्यानंतर त्याने फॉलोअप कंटिन्यू ठेवला पाहिजे। त्याच्यामध्ये फॉलोअप हा दीपस्तंभाचं काम करतो। आपण लाईट हाऊस बघितलेला आहे समुद्रामध्ये, तर तो पेशंट ट्रीटमेंट घेऊन गेल्यानंतर तो जर आमच्याशी संपर्कात राहिला नाही, आम्ही आमच्या पद्धतीने संपर्क करतो, पण पेशंटच्या नातेवाईकांकडे आम्हाला सपोर्ट लागतो, तर तो जर 6 ते 7 महिने जर कंटिन्यू आमच्या फॉलोअप मध्ये राहिला तर खूप कमी चान्सेस असतात की तो परत गेल्यास होतो किंवा स्लीप होतो। त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांचा सुद्धा याच्यामध्ये फार महत्वाचा रोल आहे। असा 35 दिवसाचा कोर्स आहे आणि ऍज पर रिक्वायरमेंट एखाद्याला 2 महिने लागतात किंवा 3 महिने लागतात। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर ज्या औषधी दिल्या जातात त्या औषधी सतत 6 महिने तर पेशंटने घेणं हे फार महत्वाचं असतं, नाही तर तो पेशंट घरी गेल्यानंतर किंवा त्याने औषधं बंद केल्यानंतर तो परत स्लीप होण्याची ही शक्यता असते। याच्यासाठी आम्हाला अनेक लोकांना मार्गदर्शन, आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर आर पाटील सर हे स्वतः त्याच्यामध्ये चांगले तज्ञ असल्यामुळे त्यांना आम्हाला मार्गदर्शन
आणि आमच्याकडे टीम पण खूप चांगली आहे. डॉक्टर प्रवीण साळुंके आज आपल्या धुळ्यातले 1 नंबरचे सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहेत, ते आमच्याशी जोडलेले आहेत. त्याच्यानंतर तुषार भट सर आहेत आणि एमडी मेडिसिन म्हणून आम्ही डॉक्टर अमोल पवार आणि सिद्धेश्वर मेडिकल हॉस्पिटलचे अनेक डॉक्टर्सची आम्हाला मदत होत असते. आणि आमच्याकडे मग सगळा जो 15 लोकांचा स्टाफ आहे तो कम्प्लिटली ट्रेन्ड स्टाफ आहे. एम्स आपण सगळ्यांना माहिती आहे, ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आपली जी दिल्लीमध्ये कार्यरत आहे, एम्स आम्हाला वेळोवेळी याविषयी ट्रेनिंग देत असते. त्यामुळे आमच्याकडे मेडिकल स्टाफ असेल, पॅरामेडिकल स्टाफ असेल, हा पूर्णपणे एम्स करण्यात ट्रेन झालेला आमचा हा 15 लोकांचा स्टाफ आहे. आणि आम्ही मागच्या 20 ते 22 वर्षापासून सतत या लोकांना सेवा पुरवतो आहोत. त्याच्यामध्ये पैसा हा भाग नाही, पण जेव्हा पेशंटच्या नातेवाईकांचे आम्हाला फोन येतात की डॉक्टर साहेब तुमच्यामुळे आम्ही आता खूप चांगला आमचा पेशंट राहतोय, आमच्या घरातलं वातावरण बदललेलं आहे, आमची फॅमिली जी डिस्टर्ब झाली होती आता ती परत रुळावर आलेली नाही, हे जेव्हा आम्ही त्यांच्याकडनं शब्द ऐकतो. नाव ऐकलंय आणि आपल्यापैकी किती जणांना इथे बीपी डायबिटीस किंवा ब्लॉकेजेस आहेत किंवा बीपी डायबिटीस आहे. मी लेक्चर नाही देते, आपल्याला इंटरॅक्शन करायचंय, बोलायचंय 10 मिनिटं फक्त. मेडिसिन घेत असणार ना कोणते ना कोणते, बीपी साठी, डायबिटीस साठी, ब्लॉकेजेस असतील किंवा वजन वाढलंय, थायरॉइड आहे. छान अभिमानाने. काय वाटतं तुम्हाला बीपी म्हणजे काय? किती सोपा प्रश्न आहे ना. कोणत्या डॉक्टरांकडे गेलो की सांगतो 20 वर्षापासून बीपीची गोळी घेतो, पण बीपी म्हणजे काय? डॉक्टरांना कन्सल्टिंग फी दिली आहे ना, कधी विचारावं असं नाही वाटलं बीपी म्हणजे काय? थोडक्यात सांगते, ह्या ज्या नसा असतात ज्या अशुद्ध रक्त घेऊन जातात त्या वयोमानाने बांबूसारख्या कडक होतात. तुम्ही बांबूमध्ये जर लस्सी टाकली, लस्सी का म्हटली की डायबिटीसमुळे रक्त घट्ट झालेलं असतं, तर बांबूमध्ये जर लस्सी टाकली तर ती जाईल का पुढे? ती कुठेही थांबून जाईल. म्हणजे काय, कुठेही ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात, बरोबर. आता बघा, स्टीलच्या भांड्यामध्ये जर साखरेचा पाक ठेवला तर भांडं कसं होतं बघितलंय का? मग विचार करा आपल्या नसांची काय हालत होत असेल. मागोपाग नक्की काय करतं की तुमच्या ज्या नसा आहेत ज्या वयोमानानुसार बांबूसारख्या कडक झाल्यात त्याला इलास्टिकच्या नळीसारखं मऊ करतं, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. बीपी म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये. ज्या नसा अशुद्ध रक्त घेऊन जातात त्या झाल्यामुळे फुगतात. बीपी म्हणजे फुगणं. उदाहरण देऊन सांगते, इथे मला फोड झाला, त्याच्यात घाण आहे, मी नुसती वरून पट्टी लावून ठेवली तर माझा हात तुम्हाला दिसताना चांगला दिसतोय, पण आतमध्ये तो चांगला आहे का? बीपीची गोळी घेऊन तुम्ही काय करताय की तेच करताय. बीपी म्हणजे नसांचं फुगणं. वरून नळीला प्रेशर दाबतंय गोळी घेऊन आणि आतमध्ये तो फुगतोच आहे. एक दिवशी जोरात स्ट्रोक बसतो, आपण काय म्हणतो, अरे त्याने बीपीची गोळी घेतली नसेल म्हणून त्याला स्ट्रोक बसला, पण ऍक्च्युअली ती कंडिशन आपल्या बॉडीमध्ये असते का? ऐकण्यात खरंच. तसं शुगर म्हणजे काय की रक्तातली साखर वाढते. डायबिटीसचे 2 प्रकार असतात, एक टाईप 1 आणि टाईप 2. आपल्याला शुगर मॅडम किती वर्ष झाली आहे? 45 म्हणजे टाईप 2 डायबिटीस आहे. तसं असतं ना, तुमचं वजन वाढतं, हृदय वाढतं का? आपलं ऐकलंय का कधी वजन वाढलंय, माझं हृदय पण वाढलंय? आपलं वजन वाढतं, हृदयाचा सगळा वजनाचा सगळा लोड आपल्या हृदयावरती येतो, त्यामुळे चालताना दम लागणं, थाप लागणं, त्या गोष्टी आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत होत असते. सभी को गुड इवनिंग. ये जो प्रोग्राम है बहुत ज़्यादा तो नहीं जानता जीवन ज्योति केंद्र के बारे में, लेकिन एक बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म है. मैं एज अ इंडस्ट्रियलिस्ट तो कम बात करना चाहूँगा, लेकिन इस प्रोग्राम का जो एक मैंने पढ़ा डी एडिक्शन, ये डी एडिक्शन हमारी सोसाइटी के लिए बहुत इम्पोर्टेंट है. हमारे यहाँ इंडस्ट्री में हजारों लोग काम करते हैं और सबसे बड़ा जो मुझे चैलेंज दिखता है वो है एडिक्शन. मैडम ने भी जो बोला लाइफस्टाइल चेंजेस, एक हमारा ये शिरपुर धुलिया यहाँ पे जहाँ किसी के पास पैसा आया, स्कूल कॉलेज में से निकला, वो कहीं ना कहीं जाकर या सिगरेट, तंबाकू या दारू पीना चालू कर देता है. ये हमारा सोसाइटी के लिए, भारतीय सोसाइटी के लिए ये सबसे बड़ा अभिशाप है, ऐसा मुझे लगता है.
और इससे हमारे बच्चे या हमारे आसपास के भाई बहन कैसे दूर रहे, ये हमारी जवाबदारी बनती है कि इनको दूर रखना। एक कहीं मैंने सुना था कि इंडियन विलेजेस जो है, हमारे जो भारतीय गांव है, इनका जीडीपी पर कैपिटा तो बहुत अच्छा है, लेकिन जितना कमाते हैं उसका 60% नशे में उड़ा देते। फिर वो सरकार चाहे कितना भी दे दे, घर पे आपके डायरेक्ट टू अकाउंट पैसा दे दे, आपको राशन दे दे, लेकिन हम कर क्या रहे हैं हमारे फ्यूचर के साथ? हमारा देश कहां जा रहा है? ये थोड़ा सा एक जब सोचता हूं तो थोड़ा एक मन में तकलीफ होती है कि हम एक तरफ बच्चों को फ्री एजुकेशन दे रहे हैं, हम बच्चों का स्तर ऊंचा लाना चाहते हैं, और दूसरी तरफ हम खुद क्या एग्जाम्पल सेट करते हैं। मैं देखता हूं, माफ कीजिएगा अगर किसी को बुरा लगे तो, लेकिन सच बात बोल रहा हूं, हम खुद मुंह में तंबाकू लेकर घूमते हैं, हम खुद सोचते हैं शाम को 2 पैक मारा तो क्या है। और ये जो ट्रेंड है बहुत खतरनाक होते जा रहा है। जो लोग समझते हैं, एक और चीज है, दुनिया में बुराई ज्यादा नहीं है, लेकिन अच्छे लोगों की अच्छाई व्यक्त ना करने के कारण बुराई ज्यादा लगती है। अच्छे लोग इतने सारे हैं, लेकिन बुरे को बुरा नहीं कहेंगे या गलत को गलत नहीं कहेंगे, तो वो अकार्य से हम उसके भागी बन जाते हैं। सर, आपका बहुत बहुत धन्यवाद। आपने ये अच्छा एक प्रोग्राम दुनिया में लाए हैं। हम लोग बहुत कम लोग हैं यहाँ पे, मुझे लगता है बहुत ज्यादा लोग यहाँ पे आने चाहिए थे, लेकिन जितने भी लोग हैं, हम लोग बाहर जाकर हमारे आसपास के लोगों को ये नशा मुक्ति बहुत जरूरी है। इससे हमारा, यानी एक तो दारू है, लेकिन अगर मैं देखूं, मैं काफी ट्रैवल भी करता हूं, इवन बड़े शहरों में, छोटे शहरों में तो ये प्रॉब्लम है ही, बड़े शहरों में फ्राइडे से मिड वीक पार्टी चालू हो जाती है, रात को 10 बजे शुरू होती है, 4 बजे तक। और मैं वो पैम्फलेट भी पढ़ रहा था, इट इज अ स्टिम्युलेंट। ऐसा नहीं है कि वो आपको कहीं 7वें आसमान पे जाके रख रहा है, और जब उसका असर कम होता है, आपकी एक तो एफिशिएंसी कम हो जाती है, आपकी सोचने समझने की तकलीफ, सोचने समझने की शक्ति खत्म हो जाती है, आपकी क्रिएटिविटी खत्म हो जाती है। देश प्रोग्रेस कैसे करेगा अगर हमारा यूथ दारू, सिगरेट और दूसरे ड्रग्स में रहेगा? तो ये मुझे लगता है आज हम 30-40 लोग भी अगर यहाँ पर है, हम अगर हमारा ईमानदारी से ये काम करें कि भाई जो लोग लगता है हमारे आसपास इस नशे से बाहर लाना, अभी तो ये पता भी चल गया है, तो लोगों को भेजे, उनको सही रास्ता दिखाए, ये बहुत जरूरी है। हमारा इंडिया में हम एक तरफ आज वर्ल्ड की 5th लार्जेस्ट इकोनॉमी बन चुके हैं, आगे बढ़ रहे हैं, और एक तरफ हमारा खुद का इतना सारा जो पैसा है वो इन व्यर्थ की चीजों में जा रहा है। मैं ये नहीं कहता हूं सही गलत फॉर इकोनॉमिक रीजंस, लेकिन ये हमारे खुद के बच्चों की, हमारे लोगों की हेल्थ के लिए ठीक नहीं। और ये मैं प्रामाणिकता के साथ कह सकता हूं, क्योंकि मैंने इसको एक्सपीरियंस किया है। मैं खुद कभी नशा नहीं किया है, और मैं ये कह सकता हूं कि आज मेरे एज में आकर मैं अगर हेल्दी हूं तो इसलिए हूं क्योंकि ना मैं चाय पीता हूं, ना मैं दारू पीता हूं, ना सिगरेट पीता हूं। और उसके कारण मैं जो दिन में जितने घंटे काम करता हूं,
I work without any external stimulant affecting my day-to-day activity. मुझे मन में क्लैरिटी रहती है, मुझे डिसीजन लेना है तो मुझे चाहे कप की जरूरत ही पड़ती है, मैं फटाफट। और सबसे बड़ा, क्योंकि मुझे एज अ उद्योजक बुलाया है यहाँ पे, ये मैं कह सकता हूँ कि आज किसी के लिए भी, चाहे वो प्रोफेशनल हो, चाहे बिजनेस हो, चाहे पब्लिक लाइफ में हो, सबसे ज्यादा जरूरी ये है सही डिसीजन सही समय पर। उसके लिए योगा, प्राणायाम और ध्यान जरूरी है, लेकिन उसके अलावा अगर कोई नशा करता है तो वो तो सूरज की रोशनी को पूरी तरह काले बादलों से रोक के रखा है। तो अपने आसपास अपने बच्चों को ये बचपन से सिखाना पड़ेगा कि ये उनकी लाइफ के लिए ठीक नहीं। तो बस इतना बोल के, और पाटील साहब थँक यू। तो आम्ही सन्मान करावा अशी आमची इच्छा असते, तर दरवर्षी आपण तो पुरस्काराचा कार्यक्रम घेत असतो। ॲडव्होकेट संभाजी पगारे, अध्यक्ष महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था, सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात प्रचलित असलेले नाव म्हणजे संभाजी पगारे। आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेकांना शिक्षण प्रभावित करून सरांनी उत्तम शिक्षण दिलेले आहे। सर्व सरांची फॅमिली स्टेजवर यायची। श्रद्धा फाउंडेशनने म्हणजे छोटं का नसो पण एक खूप छान त्यांची कल्पना आहे आणि सन्मान करण्याचं काम, कारण की कोणाला तरी आपण सन्मान करतो तर त्याची ऊर्जा वाढून जाते। आणि मी काही वर्षापासून, मी तुम्हाला सांगतो, मी 1997 21 वर्षाचा होतो तेव्हापासून मी शाळा कॉलेज वगैरे हे सगळे काम करतो आहे। 6-7 शाळांची परवानगी घेतली, पण जेव्हापासून माझी धर्मपत्नी माझ्यासोबत जोडली गेली तेव्हापासून म्हणजे अफाट प्रगती झाली। म्हणजे एकदा नाही दोनदा नाही, खूप म्हणजे 1997 पासून मी कम्प्युटर सेंटरचा कॉलेजवाला झालेलो आहे। माझं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, इंग्लिश मीडियम शाळा आहे। माझे वडील एक श्रीमंत व्यक्ती, पण पहिल्या दिवसापासूनच मी स्वतः म्हणजे आपण स्वतः काम करायचो। माझे वडील म्हणजे प्रख्यात व्यक्ती कनक सुराणा, आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी होता, पण मी फक्त त्यांचा आशीर्वाद घेतलेला, त्यांची काम करण्याची शैली माझ्या हातात घेतली आणि काम करत गेलो। अनेक अडचणी आल्या, मी खालून वर आलेलो व्यक्ती आहे, मी मारवाडी समाजाचा आहे, पण भाई घणो पैसो अशातला काही भाग नाही, पण खूप खालून वरती आलेलो आहे। आणि माझ्या पत्नीचा जेव्हापासून मला 2015 पासून साथ मिळाला तेव्हापासून खरोखर माझ्या लाईफला खूप चेंज मिळाला आणि मी खूप चांगल्या पद्धतीने हे, आणि जे फॅमिलीला बोलवलं त्याच्यासाठी पण मी आपले आभार मानतो। आणि आपल्या सगळ्या फॅमिलीला जपा, कारण की तेच तुमच्या कामात येतात आणि तेच तुमच्या सुखदुःखामध्ये सोबत राहतात। धन्यवाद। एक मी असं सांगू इच्छितो, कुठलंही कार्य करत असताना आपल्याला हिंदू धर्माची जोड लागते। आपले प्रयत्न पाहिजे, पण धर्माची जोड जरूर लागते। धर्माचं कार्य करत असताना, ते बरोबर घेऊन चालत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण न येता कामं होत असतात। पण काही कालांतराने आपलं मुलं जे थोडंसं शिक्षणाने म्हणा याच्याने बाहेर पडतात, आपण त्यांना शिक्षणाकरता बाहेर पाठवतो, ते एकटे राहतात, तिथं कुठेतरी होते असं आम्हाला वाटतं। तुम्हाला नाही वाटतं, मला वाटतं असं वाटतं। ते होऊ नये म्हणून लक्ष द्यावं, आणि आपल्या शरीराला याला जर जागतिक ते करायचं असेल तर प्रत्येक नमस्कारामध्ये काही ना काही कारणं आहेत। वाकून नमस्कार करायचा आहे, ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात आपले योगाही होतात, आणि सकाळी सकाळी ते नाव घेऊन जर पुढे निघाला दिवसही चांगला जातो आणि आपले सगळे कामं होत असतात। आम्ही हे करत असताना आता मी अनेक क्षेत्रातनं हळूहळू लहान काम करत इथपर्यंत पोहोचलो। आमचं कार्य ताईंना काहीतरी बरं वाटलं, त्यांनी बोलवलं, त्यांचा सन्मान ठेवला, त्यांचे मी आभारी आहे आणि सगळ्यांचे आभारी। धन्यवाद। नमस्कार। आज या निमित्तानं सोनमचे मी प्रथम आधी आभार मानते। दुसऱ्याचं कौतुक करायला फार मोठं मन असायला लागतं, आणि ते सोनमचं आहे, आणि वेळोवेळी ते आपल्या सगळ्यांचं शोधून आपल्याचं कौतुक करत असते।
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून मला अशी सांगायची आहे की गेल्या 20 वर्षापासून मी रस्त्यावरच्या मनोरुग्णांसाठी काम करते आणि पूर्ण धुळे आणि धुळे जिल्हा अख्खा खानदेश आपल्याला स्वच्छ करायचा आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर रस्त्यावर राहणाऱ्या मनोरुग्णांनाही माणूस म्हणून जगायचा अधिकार आहे. तो अधिकार मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी सगळ्यांची ही नैतिक जबाबदारी समजून त्यांनी मला मदत करा. कारण आजपर्यंत जवळजवळ 500च्या वर मनोरुग्णांसाठी मी काम केलं आणि त्यापैकी जवळजवळ 250 मनोरुग्ण हे बरे होऊन व्यवस्थित आपल्या परिवारामध्ये परत गेलेले आहेत. तर असा जर मनोरुग्ण किंवा एखादी लेडीज जर तुम्हाला कुठे दिसली तर त्यामध्ये सध्या आता माझं काम धुळ्यात पूर्ण झालेलं आहे. धुळ्याच्या बाहेर नवापूर पासून सगळीकडे जिथून जिथून मला फोन येतो तिथे मी माझे 2 जण आहोत. आम्ही टीम म्हणजे काही फार मोठी टीम नाही आहे. 2 जण आहेत, माझे असिस्टंट असतात, मी असते आणि माझी ॲम्ब्युलन्स. असं सगळं घेऊन आम्ही जातो. 1 रुपया खर्च कुणाकडूनही मागत नाही आणि अशा पद्धतीनं आम्ही काम करतो आहोत. आणि ज्या दिवशी हा पेशंट बरा होऊन परिवारामध्ये परत जातो तो आमच्यासाठी दसरा आणि दिवाळी असते. बऱ्याचदा असं होतं की पेशंटला न्यायला नाही म्हणतात, पण मग बऱ्यापैकी आम्ही त्यांना कन्व्हिन्स करून मग समजावून सांगतो आणि ज्या पेशंटला नेत नाही त्यांना आम्ही शेवटपर्यंत चोपड्याला सांभाळतो. चोपड्याला मानव सेवा तीर्थ अशी आमची संस्था आहे. तिथे आम्ही त्यांचा सांभाळ करतो, त्यांची ट्रीटमेंट करतो आणि बरे झाल्यानंतर पूर्ण भारतभरात म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो काश्मीर, जयपूर, आग्रा इथपर्यंत मी पेशंट घेऊन पोहोचवलेले आहेत आणि ते परिवारामध्ये परत गेलेले आहेत. 2-3 मुली अशा होत्या की ज्या मनोरुग्ण होत्या, रस्त्यावर होत्या आणि परिवारानं नाही म्हणून सांगितलं तर त्यांचं मी लग्न सुद्धा लावून गेलेलं आहे आणि त्या सुखात संसार करता आहे. तेव्हा एक समाजाकडे म्हणजे समाजाने या लोकांकडे इतके दिवस कसं व्हायचं की हे काय वेडा आहे किंवा वेडी आहे असं म्हणून आपण दुर्लक्ष करायचो. पण आता मी सगळ्यांना सांगते आपल्या धुळेकरांची तर जबाबदारी आहे. धुळ्यामध्ये माझ्या अंदाजात आता 2 किंवा 3 मनोरुग्ण आहेत, पण त्यांना परिवार आहे आणि परिवार परवानगी देत नाहीये, त्याच्यामुळे मला त्यांना उचलता येत नाहीये. पण मी अतिशय छान पद्धतीने याच्यामध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे. त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं मी यांना कन्व्हिन्स करू शकते. कितीही भयंकर असला, त्याच्याजवळ चाकू, दगड, अगदी काहीही असेल आणि त्याला शिव्या जरी दिल्या आणि चिखलात लोळत असला तरी सुद्धा आम्ही उचलतो. त्यांना आम्ही व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंट करतो आणि बरे झाल्यानंतर त्यांच्या परिवारात परत पाठवतो. तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा, माझा नंबर मी सगळ्यांना सांगते 70 660 82 086 हा माझा नंबर आहे. तुम्हाला कधीही दिवसा रात्री वाटेल तेव्हा आम्हाला फोन करा. मी या लोकांसाठी सतत तत्पर असते आणि जर लेडीज असेल तर इमर्जन्सी लेवलला रात्री 1-1 वाजता सुद्धा जाऊन मी पेशंट उचललेले आहेत. तेव्हा ही सगळ्यांची जबाबदारी समजूया आणि अख्खा खानदेश मनोरुग्ण मुक्त करूया. बऱ्याच भागामध्ये तुम्हाला लक्षात येईल पूर्वी मनोरुग्ण कुठेतरी असायची किंवा असायचा आणि मग तिथून जाताना भीती वाटायची. आता तुम्हाला डोळ्यातल्या बऱ्याचशा जागा अशा स्वच्छ वाटतील. मी सुद्धा अभिमानाने सांगू शकते की हे सगळे मनोरुग्ण आम्ही घेऊन गेलेलो आहोत आणि आता सुरुवातीला माझी खूप चेष्टा झाली, टिंगल झाली. डॉक्टर अभय कुलकर्णींची बायको आहे आणि हिला बेड्यांच्या मागे धावायची काय गरज आहे अशी सुद्धा टीका झाली. पण त्या टीकेकडे मी दुर्लक्ष केलं कारण मला माहिती होतं मी जे करते ते योग्य करते, समाजासाठी करते, मला माझ्यासाठी काही नकोय आणि यातून मिळणारा जो आनंद आहे ना तो तुम्ही घेऊन बघा. आणि त्याच्या जोडीला अजून 1 मिनिट वेळ घेते. अक्षय धान्य बँक नावाची मी प्रोजेक्ट तयार केलेला आहे. या प्रोजेक्टचं स्वरूप असं आहे की तुम्ही सगळ्यांनी फक्त मुठभर धान्य आपल्या घासातला घास आम्हाला द्यायचा आहे. त्यामध्ये भर घालून महाराष्ट्रातल्या ज्या समाजसेवी संस्था आहेत की ज्यांना अनुदान मिळत नाही अशा संस्थांपर्यंत आपलं धान्य पोहोचवलं जातं. त्यामध्ये अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं आहेत. अशा अनेक ठिकाणी आपलं धान्य जातं. तेव्हा सरळ हातानं अक्षय धान्य बँकेला मदत करा आणि देण्याचा आनंद मिळवा. अक्षय धान्य बँकेचा पत्ता आहे डॉक्टर अभय कुलकर्णी हॉस्पिटल. तिथे तुम्ही कधीही आणि केव्हाही धान्य पोहोचवू शकता, कितीही पोहोचवू शकता. मी जेव्हा लोकांना आवाहन केलं मुठभर द्या, लोक पोतभर आणून देतात. त्या जे देत आहेत त्यांचे तर मी खूप आभारी आहे. पण हे धान्य ही सतत लागणारी गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं धान्य द्यायची प्रयत्न करा आणि अक्षय धान्य बँक अक्षयपणे चालू ठेवूया. धन्यवाद. 82 086 सत्कार मूर्ती. आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की एका महिलेने आपला सन्मान केलेला आहे, दुसऱ्या महिलेचा सन्मान केला आहे. तर त्याबद्दल आपल्याला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे सोनमताईंचे मी खूप आभार मानते मनापासून.
की त्यांनी एकट्यांनी एवढं सगळं आयोजन अगदी छान केलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार मानते आणि देवयानी देशपांडे मॅडमांचं पण आभार मानते की त्यांनी खूप सुंदर असं अतिशय उपयुक्त माहिती आपल्याला दिली आहे आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे. कारण एका बाजूला मेडिसिन असतं आणि एका बाजूला योगा असतो. मी स्वतः जवळजवळ 10 वर्षापासून रेग्युलर सूर्यनमस्कार आणि सकाळी 45 मिनिटं योगा असतो माझा. तर आपण पण त्या देवयानी मॅडमांची जी माहिती पुरवली आहे तर सगळ्यांनी त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे आणि आयोजकांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि सर्व पुरस्कारार्थी आज बोलायची इच्छा अशी झाली की आपल्याला जे चीफ गेस्ट लाभले, गर्दी कमी का असेना पण कार्यक्रमाची शोभा हे प्रमुख अतिथी आणि कार्यक्रम करून घेणाऱ्यावरच असते. आज आपल्याकडे जे चीफ गेस्ट आलेले आहेत माननीय जनकजी पटेल ही लहान व्यक्ती नाही. जनकजी पटेलने डबल MBA केलेलं आहे. जनकजी पटेल गर्भ श्रीमंत फॅमिलीतले आहेत. जनकजी पटेल हे श्री रविशंकरजी यांचे मानस पुत्र आहेत. 150 देशांचे समन्वयक आहेत. स्वतः 12 वर्ष बँगलोर येथे रविशंकरजी यांच्याकडे आध्यात्मिक काम त्यांनी केलेलं आहे. जनकजी पटेल आता उत्तम आणि यशस्वी उद्योजक आहेत. दिसान ग्रुप म्हणून टेली ट्रॅव्हल मध्ये इंडियामध्ये जे टॉपचा बिझनेस आहे जो आउट ऑफ कंट्रीला जातो त्याचं काम आणि त्याचे कार्यकारी संचालक जनकजी पटेल आहेत. आध्यात्मिकची खूप चांगली जोड आहे अशी व्यक्ती आपणास मिळालेली आहे. आणि आज जे हा कार्यक्रम पाहिला, ऍक्च्युली मी याच्या अगोदर माननीय DY पाटील युनिव्हर्सिटीला होतो, PD पाटील सरांकडे. तिथं लहान सहान खूप मोठे प्रोग्राम असे चालायचे, काव्य संग्रहालयाचे, पुस्तक प्रकाशनाचे. साहेब मी आजपर्यंत माझं लायब्ररी मी एकही पुस्तकाचं जेव्हा नोंदी करायचो त्यावेळेला फक्त लेखकांचे नावं वाटले होते. परंतु प्रत्यक्षात मी असा एकमेव व्यक्ती आपल्या समोर आहे की महाराष्ट्रातले नामवंत लेखक ते राजन लाखे असतील, फमू शिंदे असतील, हे सर्व लेखकांकडे माझे नंबर आहेत आणि वैयक्तिक ते मला फोन करून बोलतात बी. कारण ते पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला मी नेहमी सोबत साहेबांचे असायचो. म्हणून लहान सहान प्रोग्राम मी पाहिलेले ते मोठे. आणि आज मॅडमांच्या मुलाला मी खरंच शुभेच्छा देतो. खूप यशस्वी होऊन मॅडम तो. कारण आता आजकालच्या परिस्थितीत बुके देताना, सत्कार करताना, हे देताना खूप लोकांना कमीपणा वाटतो. आणि आज तुम्ही आणि तुमच्या चिरंजीवी आहे पूर्ण स्टेज सांभाळलं. कमी लोक सर्वांनी टाळ्या वाजवा मॅडम. आणि मी माननीय गणेशजी पटेल आणि आपल्या चिंतनभाई पटेल यांकडनं आपला खूप खूप आभार मानतो. आपल्या पुढच्या कार्यक्रमाला यशस्वी भरीव मदत करू आणि कार्यक्रम अजून चांगल्या पद्धतीने कसा होईल तेही आम्ही पाहू. जे आमच्याकडे लागलं पटेल ग्रुपांकडनं ते टोटल मदत आपल्यास मिळेल.